नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 4 जून 2026 गुरुवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. जर प्रत्येक नागरिक स्वतःला जबाबदार रक्षक समजला तर गुन्हेगारी संपायला वेळ लागणार नाही. आजचा सुविचार आपण बघितलात. आता बघूया आजच्या ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितल्यात. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या काही तासांच्या अंतरात 2 खुनांच्या घटनांनी शहर हादरले आहे. एका बाजूला बहिणीच्या छेडछाडीचा विरोध करणाऱ्या तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या बाजूला 20 मे रोजी झालेल्या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा नागपुरात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अमरावतीच्या जय सियाराम नगर परिसरात गुरुवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास घडलेल्या रक्तरंजित घटनेने संपूर्ण शहर हादरले. विलासनगर येथील 26 वर्षीय प्रज्वल सुनील खरे यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार प्रज्वलची बहीण आणि तिची मैत्रीण जय सियाराम नगरातील गजानन महाराज मंदिराजवळून जात असताना काही मद्यधुंद तरुणांनी त्यांची छेडछाड काढली. याबाबत माहिती मिळताच प्रज्वल खरे आपल्या मित्र अक्षय पावडे सोबत घटनास्थळी पोहोचला. छेडछाडीचा जाब विचारताच दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याच दरम्यान एका आरोपीने धारदार शस्त्र काढून प्रज्वलच्या पोटावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला प्रज्वल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मित्र अक्षय पावडेवरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याने प्रसंगावधान राखत घटनास्थळावरून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला. दरम्यान आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले. घटनेची माहिती मिळताच प्रज्वलच्या मित्रांनी त्याला तातडीने डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिरक्तस्राव झाल्याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त राकेश श्यामधुगे, क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. क्राईम ब्रांचने तातडीने सर्च ऑपरेशन राबवत 2 संशयितांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. मात्र ही एकमेव धक्कादायक घटना नव्हती. शुक्रवारी सकाळी गाडगेनगर पोलिसांना आणखीन एक वाईट बातमी मिळाली. 20 मे रोजी नवसारी परिसरात झालेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेखर नेतनराव याचा नागपुरात उपचार दरम्यान मृत्यू झाला. मित्राच्या लग्नातील वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न शेखरला महागात पडला होता. चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेखरवर नागपुरात उपचार सुरू होते, मात्र तब्बल 15 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्याची प्राणज्योत मावळली. त्यामुळे गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दिवसात 2 खुनांचे गुन्हे नोंद झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात महिलांची छेडछाड, मद्यधुंद, टोळक्यांची दादागिरी आणि वाढती गुन्हेगारी यामुळे पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहे. एका बहिणीच्या सन्मानासाठी उभा राहिलेला भाऊ कायमचा गमावला गेला, तर दुसऱ्या कुटुंबाचा आधारवड उपचार दरम्यान कोसळला. अमरावतीत वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना वाढत आहे. अवघ्या काही तासात 2 तरुणांचा मृत्यू झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
अमरावती शहरातील गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत आजचा दिवस अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे. एकीकडे सियाराम नगर येथील युवकाच्या हत्येने खळबळ उडाली असताना दुसरीकडे 20 मे रोजी चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेखर नेतनराव यांचा नागपूर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत एका दिवसात दोन हत्यांचे गुन्हे नोंद झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मित्राच्या कौटुंबिक वादात मध्यस्थी करणं शेखर याला कसं महागात पडलं पाहूया हा विशेष वृत्तांत. अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महात्मा फुले नगर नवसारी परिसरात 20 मे रोजी रात्री सुमारे 9 वाजता झालेली चाकू हल्ल्याची घटना आता हत्येत परिवर्तित झाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 27 वर्षीय शेखर नेतनराव यांचा नागपूर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला. माहितीनुसार शेखर नेतनराव हे त्यांच्या घरासमोर मोबाईल पाहत बसले होते. त्याच वेळी अचानक 4 युवक तेथे आले आणि त्यांनी शेखर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हर्षल पोहोकार आणि भूषण पोहोकार यांनी शेखर यांच्या छातीवर सपासप चाकूने वार केल्याचा आरोप आहे, तर क्षितिज टेंभरे याने त्यांच्या मांडीवर वार केला. चौथ्या आरोपीने त्यांच्या हातावर वार केल्याचेही समोर आले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शेखर यांना स्वतःचा बचाव करण्याचीही संधी मिळाली नाही. 4ही आरोपींनी एकाच वेळी त्यांच्यावर हल्ला चढवला. गंभीर जखमी झाल्यानंतर शेखर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. पोलिसांना दिलेल्या जबाबात शेखर यांनी सांगितले होते की हल्ल्यादरम्यान क्षितिज टेंभरे याने मोठा आला होता मला समजवायला असे म्हणत हल्ला केला. शेखर यांचा मित्र दादू गोंडाणे हा त्याच्या बहिणीच्या वैवाहिक वादामुळे त्रस्त होता. दादूच्या बहिणीचे लग्न क्षितिज टेंभरे याच्याशी झाले होते आणि त्यांच्या दीर्घकाळापासून वाद सुरू होता. एका वादाच्या प्रसंगी क्षितिजने दादू आणि त्याच्या बहिणीस मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. त्याच प्रकरणात शेखर यांनी समेट घडवून आणण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार याच गोष्टीचा राग मनात धरून क्षितिज आणि त्यांच्या साथीदारांनी शेखर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर शेखर यांची आई घराबाहेर आली असता आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत शेखर यांना तातडीने इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले होते. सुमारे 15 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर शेखर नेतनराव यांची उपचार दरम्यान प्राणज्योत मावळली. त्यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचे रूपांतर हत्येच्या गुन्ह्यात दाखल झाले. या प्रकरणात पोलिसांनी याचपूर्वी क्षितिज टेंभरे आणि हर्षल पोहोकार यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे, तर फरार असलेला भूषण पोहोकार आणि त्यांच्या आणखीन एका साथीदाराचा शोध वेगाने सुरू आहे. दरम्यान नागपूर येथे शेखर यांचे शवविच्छेदन करण्यात येत असून गाडगेनगर पोलिसांचे तपास पथक पुढील कारवाईसाठी नागपूरकडे रवाना झाले आहे. एकाच दिवशी सियाराम नगर हत्याकांड आणि शेखर नेतनराव यांच्या मृत्यूमुळे गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत प्रचंड खळबळ उडालेली आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस सातत्याने छापेमारी करत आहे. सियाराम नगर येथील प्रज्वल खरे हत्याकांड आणि आता शेखर नेतनराव यांच्या मृत्यूमुळे अमरावती शहर हादरून गेले आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास करणे हे गाडगेनगर पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. सध्या 2 आरोपी तुरुंगात असून आणखीन दोघांचा शोध सुरू आहे. फरार आरोपी पर्यंत पोलीस कधी पोहोचतात आणि या प्रकरणात पुढे कोणते खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांनी पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवली आहे. शहरात एकाच दिवशी 3 खुनांचे गुन्हे दाखल झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचित्र निर्माण झाले आहे. ताजे प्रकरण बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून अमरावती महानगरपालिकेच्या कचरा संकलन कामाशी संबंधित कोणार्क कंपनीतील सुपरवायझर मोहम्मद रफिक मोहम्मद युनस यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा अखेर मृत्यूत अंत झाला आहे. पण 5 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मोहम्मद रफिक यांनी उपचार दरम्यान प्राण सोडले.
या घटनेमुळे कर्मचारी सुरक्षेचा प्रश्न, ठेका कंपन्याची जबाबदारी आणि कामगारांच्या विमा संरक्षणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 31 मे 2026 रोजी सकाळच्या सुमारास अमरावती महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत अकोली मिनी कंपोस्ट डेपो येथे एक धक्कादायक घटना घडली. कोणार्क कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले मोहम्मद रफिक मोहम्मद युनुस यांच्यावर त्याच कंपनीत काम करणाऱ्या वाहन चालक आणि त्याच्या सहकार्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. आरोपींनी लोखंडी रॉड आणि पावड्याने मोहम्मद रफिक यांच्या डोक्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झाल्यानंतर ते घटनास्थळीच कोसळले. घटनेदरम्यान मोहम्मद रफिक यांचा मुलगा मोहम्मद अरशद याने 2 जणांना टाटा एस वाहनातून घटनास्थळावरून पळून जाताना पाहिले. त्यामध्ये आदर्श खेतवास आणि त्याचा चालक असल्याचे सांगितले जात आहे. गंभीर जखमी अवस्थेत मोहम्मद रफिक यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विविध रुग्णालयांमध्ये उपचार केल्यानंतर त्यांना रिम्स रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र 5 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मोहम्मद रफिक यांची उपचार दरम्यान मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचे निधन झाले. घटनेनंतर बडनेरा पोलिसांनी दोन्ही आरोपींना भारतीय न्याय संहितेतील खुनाच्या प्रयत्नाच्या कलमान्वये अटक केली होती. आता मोहम्मद रफिक यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान मोहम्मद रफिक यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आधीच हलाखीची असल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या घटनेनंतर कोणार्क कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित होत आहे. कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षणाबाबत तसेच कामाच्या ठिकाणी पुरेशा सुरक्षा उपाययोजना आहेत का, यावर चर्चा सुरू झाली आहे. अमरावती शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच दिवशी 3 खुनांचे गुन्हे दाखल झाल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आणि शहरातील कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अकोली मिनी कंपोस्ट डेपोतील वादातून सुरू झालेली ही घटना एका कुटुंबाचा आधार हिरावून घेणारी ठरली आहे. मोहम्मद रफिक यांच्या मृत्यूमुळे कर्मचारी सुरक्षा, ठेका कंपन्याची जबाबदारी आणि शहरातील वाढती गुन्हेगारी या संदर्भातील अनेक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. आता या प्रकरणातून पोलीस तपासातून कोणते सत्य समोर येते आणि पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज छाननीनंतर 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले असून भाजपाचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षजित देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांच्यात थेट लढत रंगणार आहे. 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार असून जिल्हा प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊया या विशेष वृत्तातून. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 च्या अनुषंगाने मी आपल्याला काही माहिती देऊ इच्छितो. माननीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार 25 मे 2026 रोजी या निवडणुकीची अधिसूचना त्या ठिकाणी जारी झाली. यामध्ये नामांकने दाखल करण्याची अंतिम तारीख ही 1 जून 2026 अशी होती आणि यामध्ये नामांकनाची छाननी ही 2 जून 2026 रोजी करण्यात आली. आज दिनांक 4 जून 2026 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम तारीख होती. यामध्ये आपल्याकडे एकूण 1/6/2026 पर्यंत अमरावती स्थानिक प्राधिकारी निवडणुकीकरिता एकूण 74 अर्जांची उचल ही त्या ठिकाणी झाली होती. यामध्ये एकूण 5 उमेदवारांनी 9 अर्ज आपल्याकडे विविध मुदतीमध्ये भरले. या 5 उमेदवारांची नावं आहेत श्री हर्षजित अनंतराव देशमुख, श्री प्रवीण रामचंद्र पोटे, श्री प्रशांत श्रीधर महल्ले, श्री निलेश ताराचंद विश्वकर्मा, श्री विप्लव गोपीकिशन बाजोरिया असे एकूण 5 उमेदवारांनी 9 अर्ज त्यांचे त्या ठिकाणी भरले होते. यामध्ये 2/6/2026 रोजी जेव्हा स्क्रुटिनी म्हणजे छाननीची प्रक्रिया आपण पार पाडली, त्यामध्ये
आपल्याकडे श्री हर्षजित अनंतराव देशमुख, श्री प्रवीण रामचंद्र पोटे, श्री प्रशांत श्रीधर महल्ले व श्री निलेश ताराचंद्र विश्वकर्मा यांनी श्री विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांच्या नामनिर्देशन पत्रावर आक्षेप दाखल करण्यात आले. या आक्षेपावर रितसर सुनावणीही त्या ठिकाणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेण्यात आले व सदरचा आक्षेप हा मान्य करून श्री विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांचे नामनिर्देशन पत्र हे त्या ठिकाणी फेटाळण्यात आले होते. यानंतर आज दिनांक 4/6/2026 रोजी जे उमेदवार आहेत श्री प्रशांत श्रीधर महल्ले यांनी जो अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरला होता तो त्यांनी आज मुदतीमध्ये फॉर्मॅटमध्ये त्यांनी आज मागे घेतला. त्यामुळे आता निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष एकूण 3 उमेदवार यांची उमेदवारी त्या ठिकाणी कायम आहे. त्यामध्ये वैधरित्या निवडणूक आता लढवणाऱ्या 3 उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत. श्री प्रवीण रामचंद्र पोटे, श्री हर्षजित अनंतराव देशमुख, श्री निलेश ताराचंद्र विश्वकर्मा. या निवडणुकीकरिता एकूण 453 मतदार हे संपूर्ण जिल्हाभरामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये 227 महिला मतदार आहेत व 226 हे पुरुष मतदार आहेत. यामध्ये प्रशासनाची संपूर्ण तयारी ही निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने आम्ही तयारी केलेली आहे. यामध्ये जिल्ह्यामध्ये एकूण 7 मतदान केंद्र त्या ठिकाणी राहणार आहेत. या 7 मतदान केंद्रावर हे मतदानाची प्रक्रिया ही त्या ठिकाणी आम्ही पार पाडणार आहोत. यामध्ये 7 मतदान केंद्रावर एकूण 42 अधिकारी व कर्मचारी यांची आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे व आवश्यक तो पोलिसांचा बंदोबस्तही त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. 18 जून रोजी यामध्ये जी मतदानाची प्रक्रिया आहे ती पार पाडल्या जाईल. ही मतदानाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर यामध्ये नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती तिथे आम्ही जी स्ट्रॉंग रूम बनवलेली आहे, जी डेझिग्नेट केलेली आहे, तिथे आम्ही ह्या सगळ्या मतपेट्या सुरक्षितरित्या तिथे आणणार आहे. आणि 22/6/2026 रोजी यामध्ये मतमोजणी होणार आहे. यामध्ये 2 टेबल हे त्या ठिकाणी मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये जो मतमोजणीचा जो आमचा लेआउट असतो तो सुद्धा आम्ही माननीय निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे. तर अशा पद्धतीने हे एकंदरीत जी पूर्ण प्रक्रिया आहे मतदानाची ही यामध्ये आम्ही पार पाडणार आहोत. त्यामध्ये जिल्हा प्रशासन हे पूर्णपणे सज्ज आहे. अमरावती विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 3 प्रमुख उमेदवारांमध्ये होणाऱ्या या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 18 जूनच्या मतदानानंतर 22 जून रोजी मतपेट्यांमधून कोणाच्या विजयाचा मार्ग खुला होणार हे स्पष्ट होईल. अमरावती महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल 36 लाखाहून अधिक कर थकवणाऱ्या 2 मालमत्ता सील केल्या आहेत. आयुक्त वर्षा लड्ढा यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेत ही कारवाई करण्यात आली असून आता शहरातील इतर मोठ्या थकबाकीदारावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या महसूल विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी मध्य झोन क्रमांक 2 अंतर्गत राजापेठ विभागात 2 मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या. महानगरपालिकेच्या माहितीनुसार वार्ड B6 मधील मालमत्ता क्रमांक 807 आणि 807-1 वर तब्बल 6,16,015 रुपयांची मालमत्ता कर थकबाकी होती. संबंधित मालमत्ता धारकांना अनेक वेळा नोटीस देण्यात आल्या, कर भरण्यासाठी सूचना देण्यात आल्या, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर सीलिंगची कारवाई करण्यात आली. याच विभागातील मालमत्ता क्रमांक 3110 वर तब्बल 30,29,128 रुपयांची थकबाकी होती. अनेकदा नोटिसा बजावूनही कराचा भरणा न केल्यामुळे या मालमत्तेवरही महानगरपालिकेने सील ठोकले. या दोन्ही मालमत्तांची एकूण थकबाकी 36,45,143 रुपये इतकी असून विशेष वसुली मोहिमेतील ही आतापर्यंतची महत्वाची कारवाई मानली जात आहे. सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या मोहिमेत नर्मदा चव्हाण, फयाज खान,
सूरज चावरे, रोशन चव्हाण, धरम बिवाड आणि विशाल डिख्याव यांनी सहभाग घेतला. महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा मुख्य महसूल स्त्रोत आहे. रस्ते, स्वच्छता, आरोग्य सेवा, उद्याने आणि प्रकाश व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधांसाठी याच निधीचा वापर केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर थकवणाऱ्या मालमत्ता धारकांवर पुढील काळात सीलिंग, जप्ती आणि अन्य कायदेशीर कारवाया अधिक वेगाने करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. अमरावती महानगरपालिकेच्या या धडक कारवाईमुळे शहरातील इतर थकबाकीदारांचेही धाबे दणाणले आहेत. कर भरा, अन्यथा मालमत्ता सील होण्याची तयारी ठेवा, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि वरुड तालुक्यात मनरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामाच्या बिलांचा प्रश्न आता चांगलाच तापला आहे. खोट्या तक्रारींच्या आधारे विकास कामाची बिले रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप करत आमदार चंदू यावलकर यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे शेतकरी, पुरवठाधारक आणि कंत्राटदार आर्थिक संकटात सापडल्याचे सांगत त्यांनी रखडलेली सर्व बिले तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे. आज आम्ही जिल्हाधिकारी अमरावती यांची भेट घेतली. आमचा विषय अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. माझ्या मोर्शी मतदारसंघामध्ये जे पांधन रस्त्याचे अतिशय महत्त्वाचे कामं सुरू आहे, त्या कामामध्ये अडचणी निर्माण करण्याचं कटकारस्थान काही राजकीय मंडळी, काही माथेफिरू लोकांना हाताची धरून करत आहे. अधिकाऱ्यावर, कर्मचाऱ्यावर आणि पुरवठादार लोकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो आहे. त्या संदर्भामध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे केली. अतिशय चांगल्या पद्धतीचं वेगानं आमच्या मोर्शी मतदारसंघामध्ये काम सुरू आहे, वेगानं काम सुरू आहे. येणाऱ्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या पूर्वी हे काम पूर्ण व्हावं या जिद्दीनं सर्व कर्मचारी, सर्व पुरवठादार व सर्व आम्ही मंडळी प्रयत्न करतो आहे. शेतपांधन, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त संख्येनं व्हावं हा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. परंतु काही लोकांद्वारे खंडणी मागणं, अधिकाऱ्यांना परेशान करणं आणि पुरवठादारांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या तक्रारी करणं अशा स्वरूपाचं काम केलं जात आहे. त्यांचा उद्देश माझ्या मतदारसंघातले कामं बंद पडावे आणि या लोकांना त्रास जर दिला तर हे सगळे कामं बंद करतील आणि एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न हा आमच्या या मतदारसंघामध्ये अंधांतरी राहिला पाहिजे असा या लोकांद्वारे प्रयत्न केला जात आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली आणि ज्यामुळं यांच्या तक्रारीमुळं कामावर कोणताही परिणाम होणार नाही असा शब्द आम्ही जिल्हाधिकारी साहेबांपासून या घटकेला घेतला. काही राजकीय मंडळी म्हणजे कोण नेमकं? आता काही राजकीय मंडळी म्हणजे ते आमचे मोर्शीचे जे सत्तेमध्ये आहे, काही सत्तेमध्ये नाही आहे. रुपेश वाळके नावाचा कोणी एक व्यक्ती आहे मोर्शीचा, जो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जो अध्यक्ष आहे, त्याला हाताशी धरून काही, आता तुम्ही काही म्हणजे याचा अर्थ असा पर्टिक्युलर, आता मी त्याचं नाव सांगितलं, परंतु त्याच्या पाठीमागं बरेच काही राजकीय लोक उभे आहे का जे या मतदारसंघामध्ये काम होऊ नये ही भावना ठेवून आहे. एकूण किती पांधन रस्त्याचा विषय आहे? जवळपास माझ्या मतदारसंघामध्ये 200 ते 250 पांधन रस्ते या उन्हाळ्यामध्ये पूर्ण होतील असा आम्हाला विश्वास होता आहे. परंतु या माथेफिरू लोकांमुळं, या खंडणी बहादर लोकांमुळं त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळं थोडा वेग मंदावला. तर ही बाब आम्ही अधिकाऱ्यांच्या, जिल्हाधिकारी साहेबांच्या कानावर टाकण्यासाठी या ठिकाणी आलो. मनरेगा अंतर्गत झालेल्या विकास कामाची बिले रखडल्याने आता शेतकरी, पुरवठादार आणि कंत्राटदारामध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते आणि रखडलेल्या बिलांचा प्रश्न कधी मार्गी लागतो याकडे संपूर्ण मोर्शी आणि वरुड तालुक्याचे लक्ष लागले आहे. 2 वर्षापूर्वी झालेल्या एका अपघातग्रस्त युवकाचा मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले आहे.
उपचार दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून 2 वर्ष उलटूनही ना चौकशी झाली ना दोषींवर कारवाई. आता या प्रकरणात विदर्भ मुक्ती मोर्चाने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्याने निवेदन सादर करत 15 दिवसात चौकशीची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. 2 वर्षापूर्वी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी पीडीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार दरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांना त्याची भेट घेऊ दिली गेली नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार बराच वेळ उपचार सुरू असल्याचे सांगितल्यानंतर अचानक युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणि हलगर्जीपणामुळेच युवकाचा जीव गेला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणात मृत युवकाचा शवविच्छेदन अहवाल देखील आजपर्यंत मिळालेला नसल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. गेल्या 2 वर्षापासून विविध स्तरांवर चौकशीची मागणी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तसेच दोषी विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ मुक्ती मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. येत्या 15 दिवसात चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे. आता प्रशासन या गंभीर आरोपांची कितपत दखल घेते आणि 2 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबाला न्याय मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकांचे पाय कापल्या जाते, लोक मरत नाही. पण या टोंगाड्याच्या ऑपरेशनमध्ये जर एखादा धष्टपुष्ट 24 वर्षाचा मुलगा मरण पावत आहे तर नातेवाईकाच्या भावना भडकल्या. गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट देत असताना पीडीएमसीच्या विरोधात डॉक्टरांच्या विरोधात रिपोर्ट देत असताना परस्पर त्या पीडीएमसी कॉलेजमधून ती बॉडी हलवण्यात आली. कुठल्याही नातेवाईकाची सही न घेता इरविनला पीएम करता नेण्यात आली आणि तेव्हापासून आज 2 वर्ष झालेले आहे. पीडीएमसीने त्या डॉक्टरांवर कारवाई केलेली नाही. पण आपल्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमधून कुठलीही कारवाई झालेली नाही. आणि म्हणून जे वडील आहेत राजेश इंगळे यांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळं त्यांच्याही जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांना त्यांच्या मुलासाठी न्याय पाहिजे आहे. आज 2 वर्ष झाले. 2 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या कुटुंबाच्या वेदना अजूनही कायम आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाला का? शवविच्छेदन अहवाल का मिळाला नाही आणि चौकशीला इतका विलंब का झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. विदर्भ मुक्ती मोर्चाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून पुढील घडामोडींवर आमची नजर राहील. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आता रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज यवतमाळमध्ये जोरदार आंदोलन छेडले. पैशांचा घोडेबाजार झाल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पैसे उधळले, घोषणाबाजी केली आणि साहेबराव कांबळे यांच्या छायाचित्राचा निषेध करत संताप व्यक्त केला. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. आज यवतमाळ शहरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करत महायुती सरकार आणि साहेबराव कांबळे यांच्या विरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर पैसे उधळत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. महायुती सरकारने पैशाचा वापर करून काँग्रेसच्या उमेदवारांवर दबाव आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी साहेबराव कांबळे यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप करत त्यांच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध केला. आंदोलनस्थळी निषेधाचे फलक झळकविण्यात आले. तसेच कांबळे यांच्या छायाचित्राला चपला मारून संतप्त कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
संपूर्ण परिसरात 7 खोके एकदम ओके अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या काँग्रेसकर्त्यांनी हा निर्णय पक्षाच्या विचारसरणीशी आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाशी विश्वासघात असल्याचे म्हटले गेले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी देखील साहेबराव कांबळे यांच्यावर पक्षाशी विश्वासघात केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील हा संघर्ष आता अधिकच तीव्र होत असून याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे लाचार आहे आणि या लाचार सरकारने या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला काय जे काही प्रलोभन दिलं असेल या प्रकारे त्यांनी लोकशाहीची कुचंबना करणाऱ्या या निषेधचा आणि या जो उमेदवार होता ज्यांनी आपल्या संविधानाच्या लोकशाहीच्या मूल्याला पायदोरी तुडवलं त्यांनी केवळ काँग्रेसचाच विश्वासघात केला नाही तर महायुतीचा विश्वासघात केला, यवतमाळ जिल्ह्याच्या जनतेचा विश्वासघात केला, महाविकास आघाडीचा विश्वासघात केला, त्यांनी या ठिकाणच्या लोकांचा विश्वासघात केला. अशा विश्वासघाती माणसाचा निषेध करणं गरजेचं आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसच्या आंदोलनामुळे विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. साहेबराव कांबळे यांच्या उमेदवारी माघारीनंतर पक्षातील नाराजी उघडपणे समोर आली असून आगामी काळात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा या बातम्या बघू शकाल. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.